अशी कल्पना करा. केवळ तुमचे रक्षण करण्यासाठी बनवलेले. दररोज हे सैन्य शत्रूंचा शोध घेते. व्हायरस, बॅक्टेरिया, धोकादायक आक्रमक. आणि बहुतेक वेळा तुम्हाला कळण्याआधीच ते तुमचा जीव वाचवते. हे सैन्य म्हणजे तुमची रोगप्रतिकार शक्ती, इम्युन सिस्टम आहे. पण कधीकधी काहीतरी चुकीचे घडते. ज्या संरक्षण यंत्रणेने तुमचे रक्षण करायचे आहे तीच तुमच्या स्वतःच्या शरीरावर हल्ला करायला सुरुवात करते. याला ऑटोइम्यून डिसीज, स्वयंप्रतिकार रोग म्हणतात. आणि ही जीवशास्त्रातील सर्वात विचित्र चुकांपैकी एक आहे. तुमची रोगप्रतिकारशक्ती गोंधळून जाते. ते तुमच्या स्वतःच्या निरोगी पेशींना शत्रू म्हणून पाहते. मग ते तुमच्या शरीरातच लढाई सुरू करते तुमच्या विरुद्ध. टाईप 1 मधुमेह, टाईप 1 डायबिटीसमध्ये रोगप्रतिकारशक्ती स्वादुपिंडातील पॅन्क्रियस इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये ते मज्जातंतूंच्या नर्व्ह सभोवतालच्या संरक्षक आवरणावर हल्ला करते. संधिवात र्युमेटॉइड आर्थरायटिसमध्ये ते सांध्यांवर हल्ला करते. भीतीदायक गोष्ट अशी आहे की कोणताही बाह्य राक्षस नाही, कोणताही दृश्य शत्रू नाही, अशी कोणतीही जखम नाही जिच्याकडे तुम्ही बोट दाखवू शकाल. लढाई आतमध्ये होत आहे. तुमचे स्वतःचे शरीर सैनिक आणि रणांगण दोन्ही बनते. वैज्ञानिक अजूनही अभ्यास करत आहेत की हे का घडते. अनुवांशिकता, जीन्स भूमिका बजावू शकतात. संसर्ग, इन्फेक्शन्स यामुळे ते ट्रिगर होऊ शकते. पर्यावरण, एन्व्हायरमेंट देखील गुंतलेले असू शकते. परंतु याचे अचूक कारण नेहमीच सोपे नसते. आणि म्हणूनच ऑटोइम्यून आजार इतके रहस्यमय आहेत. तुमची रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला वाचवण्यासाठी पुरेशी शक्तिशाली आहे. पण जर तिचे नियंत्रण सुटले तर तीच शक्ती तुम्हाला इजा पोहोचवू शकते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे शरीर पूर्णपणे नियंत्रणात आहे तेव्हा हे लक्षात ठेवा. कधीकधी सर्वात धोकादायक लढाई ही तुमच्या बाहेरील गोष्टी